This is a linear programming problem to maximize Z. Okay. What does it mean? It means to find values of x1 and x2 such that it will satisfy all the constraints and will give maximum value of Z. What does it mean? See, here आपण इथे x1 आणि x2च्या कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकतो. जितक्या मोठ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्ही घ्याल तेवढं मोठ्या तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळणार, राईट. पण आपल्याला कोणत्या पण व्हॅल्यूज नको आहे. अशा व्हॅल्यूज पाहिजे की ज्यांनी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फाय करायला हव्यात. जसं की इथे x1 जर 1 असेल आणि x2 जर 2 असेल तर व्हॅल्यू काय येणार, 3 येणार. म्हणजे ती 3 ह्या 3च्या इक्वल किंवा 3पेक्षा कमी ही कंडिशन सॅटिस्फाय करते इन दिस वे. पण जर तुम्ही इथे x1ची व्हॅल्यू 4 आणि x2ची व्हॅल्यू 1 घेतली तर मग काय येणार, हे 5 इज लेस दॅन इक्वल टू 3 हे सॅटिस्फाय नाही होते ना, हे चुकीचं आहे. म्हणजे कोणत्या पण व्हॅल्यूज घेऊन नाही चालणार. अशा व्हॅल्यूज ज्यांनी हे सगळे दिस इक्वेशन हे सगळं सॅटिस्फाय करायला हवं. आणि मग अशा एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज पण येऊ शकतात. मग त्यातल्या पण अशा व्हॅल्यूज की ज्याच्यामुळे आपल्याला झेडची सगळ्यात जास्त व्हॅल्यू भेटेल त्यापैकी. ओके. सेम वेमध्ये मिनिमायझेशनसाठी जर इथे मिनिमम असतं, इथे जर मिनिमम असतं देन आपण काय केलं असतं, मिनिमाइज. म्हणजे मग आपल्याला त्यावेळेस झेडची कोणती व्हॅल्यू हवी, सगळ्यात कमी व्हॅल्यू हवी. ओके. नाव डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय. आता इथे हे जे एक्झाम्पल आहे, ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये जे हे व्हेरिएबल्स आहेत x1 आणि x2 ते काय डिनोट करतात ते आपल्याला, म्हणजे तुम्हाला सांगितलं की प्रॉडक्ट ए आहे आणि एक प्रॉडक्ट बी आहे. मग त्याच्यामध्ये मग त्यांनी असे कंडिशन्स दिले की आपल्याला प्रॉडक्ट एवर सपोज 1 रुपयाचा फायदा आणि बीवर 2 रुपयाचा फायदा होतो. ओके. मग त्यांनी म्हटलं की हे तुम्ही काय करायचं, हे हे प्रॉफिट आहे ह्या प्रॉडक्ट्सवर ते मॅक्झिमम कसं मिळेल ते शोधा. पण कंडिशन्स काय आहेत की प्रॉडक्ट ए सपोज दिवसातून 6च तुम्ही प्रोड्यूस करू शकता आणि प्रॉडक्ट बी सपोज 5 तुम्ही प्रोड्यूस करू शकता. मग ही एक कंडिशन झाली. आणि अजून एखादी कंडिशन असेल की प्रॉडक्ट एसाठी जी मशीन आहे ती 2 तास अवेलेबल असते, प्रॉडक्ट बीसाठीची मशीन 3 तास अवेलेबल असते. मग हे जे मशीनची टाईम लिमिट आहे की 2 तास 3 तास हे पण एक कंडिशन आहे. कंडिशन म्हणजेच काय, कन्स्ट्रेंट. आणि ते प्रॉडक्ट किती 5 आणि 6, ए प्रॉडक्ट 5च तुम्ही प्रोड्यूस करू शकता आणि बी प्रॉडक्ट तुम्ही 6च प्रोड्यूस करू शकता. ही सुद्धा एक कंडिशन झाली. मग ह्या कंडिशन पण सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. ह्या कंडिशन म्हणजे कन्स्ट्रेंट्स. आणि जे तुमचं प्रॉफिट आहे ते मॅक्झिमाइज झालं पाहिजे. मग आता तुम्ही काय गृहीत करणार की सपोज आपण प्रॉडक्ट एचे किती प्रॉडक्ट घेतले, 2 x1 आणि प्रॉडक्ट बी किती आहेत, x2 एवढे आपण प्रोड्यूस केले. प्रॉडक्ट ए x1 प्रोड्यूस केले, x1 नंबर ऑफ x1 म्हणजे x1 एवढे प्रोड्यूस केले आणि प्रॉडक्ट बी तुम्ही x2 एवढे प्रोड्यूस केले दिवसातून. मग हे आपण जर x1 केलं आणि x2 केलं तर आपण काय मिळते, आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळते असं आपण गृहीत धरणार. आणि मग नंतर आपण शेवटी x1 आणि x2ची व्हॅल्यू काढणार. ओके. म्हणजे x1 आणि x2 किंवा xy काहीही असू देत, तिथे कोणत्याही व्हेरिएबलचं नाव असेल. x1 आणि x2 म्हणजे काय, नंबर ऑफ प्रॉडक्ट्स किती आहेत. ओके. म्हणजेच काय, हे जे व्हेरिएबल आहेत ते काय सांगतात आपल्याला, नंबर ऑफ प्रॉडक्ट्स किती आहेत ते सांगतात. ओके. हे जे these variables x1 and x2 are called decision variables. What is decision variables? Variables are the unknown quantities. ओके. म्हणजेच ते व्हेरिएबल्स आहेत अननोन क्वांटिटीज दॅट वी नीड टू फाइंड इन गिवन लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही LPP सॉल्व करता त्यावेळेस तुम्हाला जे व्हेरिएबल असतात ते व्हेरिएबल काय डिनोट करतात की नंबर ऑफ प्रॉडक्ट्स, म्हणजे नंबर ऑफ प्रॉडक्ट्स किती काढायचे म्हणजे आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळेल, किंवा मग नंबर ऑफ प्रॉडक्ट्स किती बनवायचे की आपल्याला मिनिमम कॉस्ट लागेल. ओके. सो ते म्हणजे डिसिजन व्हेरिएबल्स. कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय, दीज आर द कंडिशन्स ऑन डिसिजन व्हेरिएबल्स. जे आपण टाईमची किंवा मग प्रॉडक्ट्स किती बनवायचे त्याची कंडिशन असते ती. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, इट इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच रिप्रेझेंट्स द ऑब्जेक्टिव्ह ऑर गोल ऑफ द गिवन LPP. म्हणजे आपलं दिलेलं LPP आहे त्याचं गोल काय आहे, मॅक्झिमाइज करायचं आहे प्रॉफिट,
हे गोल आहे की मिनिमाइज करायची आहे कॉस्ट, हे गोल आहे. ते गोल जे सांगतं ते म्हणजे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, इट इज डिनोटेड बाय झेड. जसं की एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता, मॅक्स झेड इज इक्वल टू 2x + y किंवा मिनिमम झेड इज इक्वल टू x1 + x2 टाईप ऑफ दिस. ओके, अशा प्रकारे. आता इथे एक एक्झाम्पल आहे ते बघू. ए फॅक्टरी मेक्स चॉकलेट्स अँड कॅन्डीज. एक फॅक्टरी आहे जी चॉकलेट आणि कॅन्डी बनवते. इच चॉकलेट गिव्ज ए प्रॉफिट ऑफ ₹5. म्हणजे एका चॉकलेटवर किती प्रॉफिट आहे, 5 रुपयांचं. इच कॅन्डी गिव्ज अ प्रॉफिट ऑफ ₹3. एका कॅन्डीवर किती प्रॉफिट आहे, 3 रुपयांचं. टू मेक 1 चॉकलेट इट टेक्स 2 hours. म्हणजे एक चॉकलेट बनवायला किती वेळ लागतो, 2 hours. आणि 1 कॅन्डी 1 hour. म्हणजे एक कॅन्डी बनवायला किती वेळ लागतो, 1 hour. द फॅक्टरी हॅज ओनली 8 hours पर डे. म्हणजे फॅक्टरीकडे किती आवर्स आहेत, 8 hours. म्हणजे फॅक्टरीमध्ये तुम्ही किती वेळ प्रोडक्शन करू शकता, 8 तास ओनली. ऑल्सो द टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स अँड कॅन्डीज कॅनॉट बी मोर दॅन 6. म्हणजे तुम्ही चॉकलेट आणि कॅन्डीज बनवताय पण तुम्ही किती पण नाही बनवू शकत. दोन्ही मिळून जास्तीत जास्त किती बनवू शकता, 6. फॉर्म द LPP प्रॉब्लेम टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. मग आपल्याला काय करायचं आहे, LPP प्रॉब्लेम फॉर्म करायचा आहे टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. ओके, आता म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, हे जे आहे हा प्रॉब्लेम पूर्ण